हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चला, आज आपण पाहणार आहोत मसूर डाळीची रेसिपी. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये बनतेच. झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि टिफिनसाठी पण एक बेस्ट ऑप्शन आहे. तर चला कृतीकडे वळूया. तर बघा, आपल्याला सुरुवातीला मसूर डाळ ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि आपल्याला साहित्य लागणार आहे कांदा, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण. तर आपल्याला कढईमध्ये फोडणी करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असं परतायचं आहे. आणि थोडंसं कांदा मऊ झाला ना की आपल्याला त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. छान असं आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट पण ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकताय, छान असं आपल्याला परतायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. झटपट अशी होणारी ही रेसिपी. प्रत्येकाच्याच घरामध्ये बनत असते मसूर डाळ, पण करण्याची जी पद्धत आहे ना ती मात्र वेगवेगळी असणार आहे. तर मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी दाखवणार आहे. तर बघा, आपला कांदा वगैरे छान असं मऊ झाल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे आणि टोमॅटो पण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, मऊ होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत छान असं. खूप छान असं लागते हे रेसिपी. एकदा नक्की करून पहा तुम्ही पण, तुम्हाला पण खरंच खूप आवडेल. आणि आपला टोमॅटो छान असा मऊ झाल्यानंतरनं, छान असं तेल सुटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हिंग ॲड करायचं आहे. हे पहा, थोडंसं हिंग ॲड करायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि छान असं आपल्याला परतायचं आहे. तुम्ही जर डाळ भिजवत घातलेली असेल ना तर खूपच लवकर बनते. मग तुम्हाला पाण्याचा वापर थोडासा कमी करावा लागेल. आणि जर फक्त वॉश करून घेतलेली असेल तर मात्र तुम्हाला पाणी त्याप्रमाणे टाकावं लागणार आहे. हे पहा, आपल्याला नंतरनं डाळ टाकून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय किती छान असं कलर आलेला आहे. खूप मस्त लागते चवीला.
नंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे छान असं परतल्यानंतरनं. आणि थोडीशी 2 मिनिटांची आपल्याला स्टीम द्यायची आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर बनावी आणि चव पण छान उतरते. त्यामुळे स्टीम आवर्जून द्यायची. हे पहा, आपलं स्टीम देऊन झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय किती छान असं कलर आलेला आहे आणि आपली डाळ पण छान असं मसाल्यामध्ये परतून निघालेली आहे. तुम्ही जर टिफिनला देणार असाल तर पाण्याचं प्रमाण कमी वापरा. जर घरी बनवत असाल तर थोडं जास्त टाकलं तरी चालणार आहे. खूप लवकर बनणारी अशी ही रेसिपी. तर आपली बघा रेसिपी रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली काही नाही ते नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.